सुरुवातीला आपण जाऊयात पनवेलला। विनायक पाटील आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। विनायक, खरं तर पनवेल महानगरपालिका स्थापन झाल्यापासूनची ही पहिली निवडणूक आहे। भाजपला रोखण्यासाठी इथं काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शेकाप एकत्र आलेले आहेत। काय चित्र आज बघायला मिळू शकतं? होय, कारण राष्ट्रवादी या ठिकाणी पाहिलं आपण महाआघाडी जी आहे, शेतकरी कामगार पक्ष, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या तीन पक्षाची महाआघाडी झालेली आहे। या ठिकाणचे जे स्थानिक आमदार आहेत ते भाजपचे आहेत, जे प्रशांत ठाकूर आहेत त्यांनी भाजपच्या माध्यमातून या ठिकाणी 78 उमेदवार उभा केलेले आहेत। त्यामुळे खरी जी लढत आपल्याला पाहायला मिळते भाजपा विरुद्ध शेतकरी कामगार पक्ष महाआघाडी अशी ही लढत आहे। या ठिकाणी शिवसेनेचं तसं प्राबल्य नाहीये का, मात्र तरीही आदित्य ठाकरेंनी रोड शो घेतला होता, उद्धव ठाकरे यांनी कामोठे या ठिकाणी जाहीर सभा घेतली होती। त्यामुळे खरी लढत जरी भाजपा आणि शेतकरी कामगार पक्षाच्या महाआघाडीमध्ये असली तरी शिवसेना या ठिकाणी किती मतं खातं त्याच्यावरती बीजेपीचं यश अवलंबून आहे। कारण शहरी भाग आपण पाहिला तर खारघर असेल, कामोठे असेल, खांदा कॉलनी असेल, नवीन पनवेल या ठिकाणी शहरी भाग आहे आणि शहरी भागामध्ये शिवसेनेने जर मतं खाली तर याचा फटका मात्र बीजेपीला मिळू शकतो। मात्र 53% मतदान झालं आहे। याच्यामध्ये 53% मतदान झाल्यामुळे भाजपला आता आशा पल्लवी झालेल्या आहेत या मतदानाची आकडेवारी पाहता। जर आपण हा पनवेल भाग पाहिला तर या ठिकाणी 15 ते 16 अशी ग्रामीण भाग आहेत की ज्याच्यामध्ये गावामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे। त्यामुळे हे जे गाव आहेत या ठिकाणी 17 ते 18 वार्डवरती नगरसेवकांवरती हे ज्यांचं मतदान आहे हे परिणामकारक होऊ शकतं। त्यामुळे ग्रामीण भागातलं जर मतदान आपण पाहिलं तर ते 60 ते 65% मतदान आहे ते ग्रामीण भागामध्ये झालं होतं आणि शहरी भागातलं मतदान आहे ते तुलनेने फक्त 40 ते 45% झालेलं आहे। असं अवरेज मतदान आहे हे 53% आहे। मात्र शहरी भागातलं मतदान हे 45%च्या पुढे गेलं नसल्यामुळे बीजेपीला कुठेतरी धाकधूक आहे की याचा परिणाम आता आपल्यावरती होऊ शकतो का। आणि याच्यामध्ये आता पहिलीच महानगरपालिका आहे, पहिलीच महानगरपालिकेवरती या ठिकाणी आपलं प्राबल्य मिळवण्यासाठी आता शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून या ठिकाणी माजी आमदार विनायक पाटील आहेत तर बीजेपीचे आमदार आहेत प्रशांत ठाकूर, या दोघांमध्ये आता जोरदार या ठिकाणी लढत सुरू आहे पहिल्या महानगरपालिकेचे प्राबल्य मिळवण्यासाठी। मात्र आता निकाल खरं तर 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। सध्याचे कल काय सांगतायत, कुणाला किती जागी यश मिळू शकतं? आपण जर मतदानाची टक्केवारी पाहिलं तर सध्या तरी एकंदरीत असं दिसतं की बीजेपीला थोडंसं आशा या ठिकाणी वाटायला लागल्या आहेत। कारण जर ही जर टक्केवारी 45%च्या खाली राहिली असती तर मात्र शेतकरी कामगार पक्षाला यश जवळजवळ मिळालं असतं। कारण ग्रामीण जो पट्टा आहे त्याच्यामध्ये 17 ते 18 असे वार्ड आहेत की ज्याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचं प्राबल्य आहे। मात्र ही टक्केवारी वाढल्यामुळे थोडंसं शेतकरी कामगार पक्ष आता बॅकफूटवरती आलं की काय अशा थोडीशी चिन्ह निर्माण झालेली आहेत। शिवसेना आता किती मतं खातं यावरती सुद्धा मतदार त्यांचे अवलंबून आहे। त्यामुळे सध्या जे चित्र आहे ते जे आपण पाहतोय की मतदानाची टक्केवारी पाहता पहिल्या टप्प्यामध्ये दुपारपर्यंत 45%च्या आतमध्ये मतदान होतं, 30-33% मतदान होतं। त्यामुळे पुढे शेतकरी कामगार पक्षाला यश मिळते असं दिसत असताना संध्याकाळ 5:30 वाजेपर्यंत मतदानाची टक्के वाढल्यामुळे आता दोन्ही पक्षामध्ये या ठिकाणी तुल्यबळ लढत होताना दिसते।